आत्ताच आंघोळ झाली, कपडे सुकत घातलेले आहेत आणि आजचा दिवस भन्नाट असणार आहे कारण आज आपण पूर्ण गाव एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला आजच्या ब्लॉगचा श्री गणेशा करूयात. हॅलो नमस्कार सुस्वागतम, कसे असं सगळे मजेत ना? तर मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी केशा ब्लॉगमध्ये. आजचा विषय असा आहे की आज आपण पूर्ण गाव एक्सप्लोअर करणार आहोत. इकडच्या वाड्या, इकडची मंदिरं, इकडची लोक सगळ्यांना भेटणार आहोत, सगळ्यांना भेट देणार आहोत. आपल्या जेवायची तयारी वगैरे आपल्या इथे चालू केलेली आहे. मी बाहेर आलो तुम्हाला दाखवण्यासाठी की आपण राहतोय कुठे. तुम्ही पाठीमागं माझ्या बघू शकता किती घनदाट जंगल आहे, आजूबाजूला मस्तपैकी झाडे आहेत, मधून अशी पायवाट आहे. तर चला तुम्हाला दाखवतो आता आपण घर. तो पहा इथे खूप भारी आणि खूप भारी निसर्ग, खूप भारी आहे. पक्ष्यांचा आवाज येतो, पक्ष्यांचा किलबिलाट आहे. भारी वाटतोय. आजूबाजूला पण सगळं वातावरण एकदम छान फ्रेश आहे. आणि यस तुम्ही पाठीमागे बघू शकता की हा आपला फार्म हाऊस जिथं आपण 3 दिवस आहोत आणि आजचा हा दिवस दुसरा. तर आहे तेरेसा बाग. इकडच्या चड्ड्यांना मात्र इग्नोर करा. तर चला आता आपण निघूयात खाली. ना शिडी आहे, भेंडी डेंजर आहे. पण बाहेरून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बाहेरून व्ह्यू असा आहे, सोपत्रा आणि ही आजूबाजूची काही जागा. इथे छान अशी तुळस, समोर विहीर आहे, विहीर पण तुम्ही पाहू शकता. आणि विहीर खूप खोल आहे कारण पाणी खूप जास्त आहे. आणि ही बाहेरची जागा. तर चला जाऊयात आतमध्ये. हा एक छान असा हॉल. इथे एक बेडरूम, दुसरा एक बेडरूम. हे आमचे कपडे आहेत, तर कपडे आणि बॅगा बिगा या गोष्टीला इग्नोर करून टाका. आणि हा आहे छान असा किचन. बाहेर थोडी अशी जागा आणि इथे ठेवलेले आहेत आपल्याला गरे खाण्यासाठी. तर ते आपण लगेचच खाणार आहोत कारण जाम भूक लागली आहे. तो असा काही भारी असा छान असा आणि सुंदर असा फार्म हाऊस आहे. तर चला आता आपले मित्र गेलेत रेंजच्या शोधायला कारण इथं रेंज नाही आहे. म्हणजे रेंज आहे पण भरपूर कमी आहे. सो बाहेर रेंज भेटते तिकडे गेल्यावरती किंवा इथं वगैरे बाहेर वगैरे थोडी असते, एक मेसेज वगैरे जाण्या येण्यापुरता असते. तो असा काहीतरी आहे. आवडलं ना? आवडल्यास लाईकचा विषय होऊन जाऊ द्या. तर मित्रांनो आजच्या जेवणाची सुरुवात ही झालेली आहे. तर गौरव काय असावे? आज वाटाण्याची भाजी आणि भात बनवणार आहोत. आज पाऊस जोरदार चालू झाला आहे. जाम जोरात बाहेर पाऊस पडतोय आणि आजचा बेत खूप भारी आहे. तर चला आता आपण जेवण बनवूया. जलसंपदा विभाग ओरासला आलेलो आहोत आपण. बघू शकता तुम्ही. आणि हा आहे डॅम.
तर काही ज्या वाड्यामध्ये आल्याड पल्ल्याडचं शूटिंग झालं त्या वाड्यामध्ये आज आपण आलेलो आहोत. तुम्ही ते पाठीमागे पाहू शकता गावडे घराण्याची वंशावळ ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आता. जवळजवळ 20 फॅमिली 20 बिराडे या वाड्यामध्ये राहत होती पहिले आणि आत्तासुद्धा बरीच लोक ह्या वाड्यामध्ये राहतात. सो चला आपण बघूया आता आतमधून वाडा कसा येतो. वाड्यामध्ये एंट्री करताच समोर देवारा आहे इथे मी पाहू शकता आणि इथे ह्या दरवाजाच्या पाठीमागे दुधाची विहीर होती. सो चला आता आपण आतमध्ये जाऊयात. इथे पण पाण्याची विहीर होती. लहान मुलगा पडला कोंबड्यांची आता फॅक्टरी गेली. बापरे. आमच्या घरीण्याचा एक प्रश्न पडता ह्या घरीण्यात बर्थडे किती बर्थडे किती म्हणजे हॉस्टेलवाल्यांका म्हणजे पोलीस भरतीवाल्यांका प्रश्न पडतो. तुम्ही किती वर्ष आहे तिथे? मी जवळजवळ आता 40-45 वर्ष वय असं म्हणजे ह्या घरात पडलं. इकडे काय होतं? बिराडा असं होतं. हे आता नवीन केलं हे सगळं उडून गेलं. म्हणजे कौला बिगला वगैरे सगळं असे पत्र होते असे. आता हे तसलंच घातलं आहे नवीन. हे सगळं आम्ही सगळं असली होय काय? हे आता नवीन नवीन जाता केले जरा वाहून त्या गेलं. काळी गॅलरी बांधलेली आहे. हम्म. इमॅजिन तरी करू शकतो का? त्या काळी बांधली अशी. जुना वाडा आहे का? 300 वर्ष झाली. 300. ही बापरे. चौथी होती. बघितला वाडा किती सुंदर आहे ना. आत्ता मिळालेल्या माहितीनुसार या वाड्याला साधारणतः 300 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि इथं राहणारी ही पिढी ही त्यांची चौथी पिढी आहे. अजूनही त्या पिढीतली लोक इथे येतात राहतात वगैरे. भारी आहे वाडा खूप आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. तर चला थोडंसं अजून एक्सप्लोर करूया. आणि 300 वर्षापूर्वी इथे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार सुद्धा या वाड्यामध्ये होती. तेव्हा ते हे असे हे लॉक. वाढवलेले आहे. अच्छा हा इथे गाई. अरे वा. ती बघ ती मस्त आहे. असं. हे बिराड आहेत सगळी. हे आता असं केलंय ना ती तिथे बघितलंच ना चौपट. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो त्या काळचा लॉक आहे ना गाडी. कशी स्वप्ने झाली पुरी. फायनली मित्रांनो वेळ झालेली आहे निघायची. तुम्ही पाहू शकता पाठीमागे. आता आपण निघालेलो आहोत. बॅगा वगैरे गाडीमध्ये टाकलेल्या आहेत आणि घेतल्या आहेत काही बॅगा. सो कसं वाटतं गौरव आज निघालो? मजा आली 2-3 दिवस इथे. मित्रांनो तुम्हाला आपला गाव कसा वाटला? यस हा कमेंट मध्ये नक्की सांगा. 100%. तुम्ही पण सांगा तुम्हाला कसं वाटलं. नक्की गाव पूर्णपणे बघा. व्हिडिओ भावाची पूर्ण बघा. अख्खा गाव एक्सप्लेन केलाय आणि हा मित्रांनो आल्याड पल्ल्याची शूटिंग सुद्धा या गावात झालेली आहे. ते सुद्धा दाखवले भावानी व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. चला व्लॉग आपण करूया द एंड. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हा मित्रांनो असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. कारण आता विषय चालू होणार आहे एक दुसरा मोटो व्लॉगिंगचा. भेटूयात लवकर. Mic testing 1 2 3 4.